फक्त एक बॅटर आणि त्यापासून बनवा परफेक्ट इडली, डोसा आणि उत्तप्पा. आजची ही रेसिपी एकदा पाहिल्यावर तुम्ही पुन्हा कधीच बॅटर बिघडवणार नाही. आणि एवढंच नाही तर डोसा, इडली, उत्तप्पा बनवताना काही टिप्स सांगणार आहे, ज्यामुळे तुमचा डोसा कुरकुरीत, इडली सॉफ्ट आणि उत्तप्पा मऊ जाळीदार होईल. चला मग बघूया या बॅटरसाठी आपल्याला तांदूळ आणि डाळ किती प्रमाणात घ्यायचे आणि किती तास भिजवायचे तर. पण त्याआधी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तुमच्या मोबाईलमध्ये लगेच नोटिफिकेशन येत जाईल. चला मग रेसिपीला सुरुवात करूया आणि बघूया तांदूळ आणि डाळ किती तास भिजवायची आणि किती प्रमाणात घ्यायचे तर. इथं मी घेतलेत हे रेशनिंगचे तांदूळ. रेशनिंगच्या तांदळाची इडली मस्त होते आणि छान लागते. इथे आता आपल्याला तांदूळ आणि डाळ मोजून घ्यायची. ज्या वाटीने मी तांदूळ मोजणार आहे त्याच वाटीने आपल्याला डाळही मोजायची आहे, म्हणजे आपलं प्रमाण चुकणार नाही. आता इथे मी घेतले 3 वाटी तांदूळ. 3 वाटी तांदूळसाठी आपल्याला 1च वाटी उडदाची डाळ घ्यायची. साल नसलेली डाळ घेतली मी. तुमच्याकडे साल असलेली असली तर भिजवताना किंवा धुताना जेवढी शक्य होईल तेवढी साल काढून टाका. इथे मी घेतलेत. आणि अर्धी वाटी पोहे. पोहे नसतील तर भात असेल, भातही टाकू शकता, काही हरकत नाही. पोह्यांमुळे आणि भातामुळे इडली सॉफ्ट होते. आता आपल्याला हे पाणी टाकून 2 ते 3 वेळा दोघी डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. आता इथे मी पहिले तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि नंतर डाळ धुते. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे तांदूळ. तसेच आपण डाळही स्वच्छ धुवून घेऊया. भिजवताना आपण जे पाणी राहतं त्याच पाण्याचा वापर करून आपण डाळ आणि तांदूळ वाटून घेणार आहे. त्यामुळे आपल्याला हे आधीच स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजवायचे, त्यासाठी आपण पाणी स्वच्छ टाकतोय. आणि आता हे तांदूळ आपल्याला 9 ते 10 तास चांगले भिजत ठेवायचे. आता डाळीमध्ये टाकतोय आपण अर्धा चमचा मेथी. मेथीने इडलीला, डोशांना आणि उत्तप्प्यांना खूप छान टेस्ट येते. जरूर टाका आणि कडू अजिबात लागत नाही. थोडीशीच टाकलेली आहे आपण. बरं, आता हे आपण भिजत ठेवूया. सकाळी मी 10 वाजता हे भिजायला ठेवलेलं होतं आणि संध्याकाळी 6 वाजता मी हे वाटायला घेणार आहे. बघू शकता इथं मी वाटायला घेतलेले आहे. चांगले भिजलेत आपले तांदूळ, पोहे आणि डाळ. मस्त छान भिजल्यावर वाटायला पण चांगलं सोपं पडतं आणि छान वाटता येतं. आपण जे पाणी टाकलेलं आहे ते काढून घेऊया. सगळं पण पाणी काढत नाही आपण, थोडंसं पाणी राहून द्यायचं आहे आणि त्याच पाण्यामध्ये आपल्याला डाळ आणि तांदूळ वाटून घ्यायचे. आता बघा, काही जण काय करतात, डाळ आणि तांदूळ सेपरेट वाटून मग एकत्र करतात. पण आहे ना, शक्यतो असंच करा. डाळ आणि तांदूळ मिक्स करा, म्हणजे वाटताना आपल्याला छान वाटता येतं. ते डाळ पण छान होते आणि तांदूळ पण. तर हे तांदूळ आणि डाळ वाटताना एकदम असं बारीक पण नाही वाटायचे आणि एकदम जाड पण नाही ठेवायचे. तुम्हाला मी बॅटर दाखवेलच. आणि तुम्ही आता पाणी बघू शकता. आपण पाणी किती टाकले, फक्त 1 ते 1.5 चमचा. जास्त पण पाणी टाकायचं नाही, म्हणजे आपलं बॅटर असं एकदम रनी होणार नाही. आपल्याला जसं बॅटर हवं आहे तसंच होईल. इथं बघू शकता, मी तुम्हाला बॅटर दाखवते. बॅटरमध्ये तुम्हाला दिसत असेल छोटी छोटी अशी बारीक कणी दिसते, म्हणजे आपण बॅटर जास्त बारीक पण नाही वाटलेलं आहे आणि जास्त जाड पण नाही ठेवले. मीडियम वाटायचं आहे आपल्याला. आणि ते बघू शकता, डाळमध्ये आणि तांदूळमध्ये वाटताना आपण 1 ते 1.5 चमचा पाणी टाकलेलं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही. बऱ्याचदा काय होईल, डाळीमुळे तुम्हाला वाटेल की हे फिरलंच जात नाही आहे, पण डाळ आणि तांदूळ आपण मिक्स केलं त्यामुळे डाळ वाटायला अजिबात त्रास होत नाही. मस्त छान वाटलं जातं. बस सेम त्याच पद्धतीने सर्व डाळ आणि तांदूळ आपण वाटून घेतलेलं आहे. आणि आता हे आपल्याला फक्त एकदा मिक्स करून घ्यायचे. फेटायची वगैरे काहीही गरज नाही आहे. बरं, आता उन्हाळा चालू आहे म्हणून या बॅटरमध्ये आपल्याला सोडा टाकायची काहीच गरज नाही. जर हिवाळा किंवा पावसाळा असेल त्या ऋतूंमध्येच आपल्याला या बॅटरमध्ये सोडा टाकावा लागतो. आणि एक लक्षात ठेवा, बॅटर नेहमी आपल्याला स्टीलच्या भांड्यांमध्येच काढायचं आहे आणि तेच त्या भांड्यामध्ये फर्मंट करायचे. जर्मलची भांडी वापरू नका. बरं, आणि सोडा कधी टाकायचा हेही सांगते. हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात सोडा हा नेहमी रात्री झोपण्याच्या आधी थोडासा अर्धा चमचा टाकायचा, मिक्स करायचं आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं. मस्त छान बॅटर फर्मंट होतं. मीठ वगैरे टाकू नका, आपण पण टाकलेलं नाही आहे आता. इथे आता बघू शकता तुम्ही, आपण सकाळी बॅटर चेक केलेलं आहे. छान मस्त फर्मंट झालेलं आहे सोडा न टाकता. मला अशा प्रकारे तुम्हाला बॅटर कसं बनवायचं हेही समजलेलं आहे. पण आता मेन इडली, डोसा आणि उत्तप्पा जे काही ट्रिक्स आहे किंवा टिप्स आहेत त्या जाणून घेऊया. चला मग, सर्वात आधी आपण इथे बघतोय इडली कशी बनवायची. त्यासाठी मी अर्धं बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि अर्ध्याच बॅटरची इडली बनवते. त्याच बॅटरमध्ये आपल्याला सोडा आणि मीठ टाकायचे. पाणी बघू शकता एकदम थोडंसंच टाकलेलं आहे. 2 वेळा मी पाणी टाकलं आहे, खूप कमी टाकले. जास्त पण पातळ करायचं नाही, जास्त पण घट्ट ठेवायचं नाही. चवीनुसार मीठ टाकायचे आणि सोडा टाकायचा आहे.
आता काहींना प्रश्न पडेल, बॅटर चांगलं फर्मंट झालं आहे तर सोडा टाकायची काय गरज आहे? सोडा टाकावाच लागतो, त्यानेच आपली इडली छान आणखीन फ्लफी लाईट होते. बरं, आता आपण हे घेतलेत इडलीचे पात्र. हलकं हलकं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपण इडली काढताना चिपकणार नाही. बरं, आपण जे बॅटर उरवलं आहे ते आपल्याला 1-2 दिवसासाठी फ्रीजमध्ये तसं स्टोअर करून ठेवता येतं. जर तुम्ही सोडा किंवा मीठ टाकलं तर ते बॅटर फर्मंट होतच राहणार आणि त्या बॅटरची चव बिघडते. त्यामुळे स्टोअर करायचं असेल तर सोडा आणि मीठ टाकू नका. बरं, आपण छान मस्त पात्र भरून घेतलेले आहे. इथं मी भरत होते तोपर्यंत साईडला कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं उकळल्यानंतर आपल्याला या प्लेट कुकरमध्ये ठेवायच्यात आणि मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनटं इडली आपल्याला छान वाफवायची आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवरती 15 ते 20 मिनटासाठी इडली आपल्याला छान वाफवून घ्यायची आहे. अधूनमध्ये अजिबात उघडून बघू नका. 15 ते 20 मिनटानंतर आपली इडली प्रॉपर वाफवलेली राहील. जर तुम्हाला वाटलं हलका हाताला पाणी लावायचं आणि चेक करायचं, बॅटर चिपकलं तर आणखीन 5 मिनटं तुम्ही वाफवू शकता. पण शक्यतो 15 ते 20 मिनटात आपली इडली चांगली वाफवली जाते. इडली बघू शकता तुम्ही, अजिबात अशी चपटी वगैरे नाही झालेली, मस्त लाईट आणि फ्लफी दिसते आहे. खूप छान होती इडली. अशा या पद्धतीने जरूर ट्राय करा. पाण्याचं प्रमाण आणि सोडा, मीठ तुम्हाला सर्व काही परफेक्ट सांगितलेलं आहे मी. त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा करा. थंड झाल्यानंतर आपण इडली काढून घेतो आहे. जर बॅटरमध्ये डाळीचं प्रमाण जास्त झालं तर इडली आपली सॉफ्ट होत नाही, हार्ड होते. त्यामुळे आपल्याला डाळ कमी प्रमाणातच, म्हणजे जेवढं मी सांगितली तुम्हाला तेवढीच घ्यायची. एक टाईम तुमचे तांदूळ जास्त झाले तरी चालतील, पण डाळ मात्र जास्त घेऊ नका. बघू शकता तुम्ही, एकूण एक इडली चांगली टम्म फुगलेली आहे. अशी चपटी वगैरे काही झाली नाही आणि किंवा कडकही नाही आहे. तुम्हाला तोडून दाखवते मी. अगदी मऊ अशी लुसलुशीत आपली इडली तयार झाली आहे. जरूर अशा या पद्धतीने नक्की ट्राय करा. आज तर मी इडलीसोबत खायला मस्त छान शेंगण्याची चटणी बनवलेली आहे, पातळ, जशी आपण ठेल्यावरती खातो सेम तशीच. जर याची रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नेक्स्ट रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करेन. मस्त छान चटणी लागते इडलीसोबत तर अप्रतिम. चला मग, तुमच्यासोबत प्लेटही शेअर केलेली आहे मी. तुम्ही अशा पद्धतीने चटणी आणि इडली किंवा सांबरची रेसिपीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता, मी नक्की बनवेल. मस्त छान सॉफ्ट अशी इडली एन्जॉय करा आणि रेसिपीही नक्की ट्राय करा. चला आता पुढे वळूया. नेक्स्ट आपला आहे उत्तप्पा. जर तुम्हाला ठेल्यावरती जो उत्तप्पा मिळतो, मऊ लुसलुशीत जाळीदार, तसा घरच्या घरी बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. उत्तप्पा बनवण्यासाठी आज मी ठेल्यावाल्यांचं एक सिक्रेट शेअर करणार आहे. ते काय आहे सांगते. बॅटर घेतलेलं आहे, मीठ टाकायचं, सोडा टाकायचा आणि जे सिक्रेट आहे ते हे पिठी साखर. तर या बॅटरमध्ये साखर का टाकतात? साखरमुळे कलर लवकर येतो आणि उत्तप्पा सॉफ्ट राहतो. चवीलाही खूप छान लागतो. तुम्ही एकदा जरूर ट्राय करून बघा. पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना तुम्ही बघू शकता चमच्याला बॅटर आपलं डबल कोट झालं आहे, म्हणजे एक सिंगल कोट नाही आहे. थोडंसं जाडसर दिसतं आहे. बस या पद्धतीने आपल्याला हे उत्तप्प्याचं बॅटर हवं आहे. आता उत्तप्पा बनवताना तवा हा चांगला तापलेला पाहिजे आणि बॅटर ओतताना गॅस फुलच ठेवायचा. अजिबात बारीक वगैरे करायचं नाही किंवा मिडियमही ठेवायचं नाही, फुलच ठेवायचा. तेव्हाच अशी आपल्याला उत्तप्प्याला चांगली जाळी पडते. जर तुम्ही गॅस मिडियम ठेवला किंवा बारीक ठेवला तर अशी प्रॉपर छान जाळी पडणार नाही. बघू शकता साखरमुळे किती छान कलर आलेला आहे. जसं ठेल्यावरती उत्तप्पा मिळतो सेम त्याच पद्धतीने झालं आहे, अगदी सॉफ्ट आणि जाळीदार. उत्तप्पा बनवताना या टिप तुम्हीसुद्धा फॉलो करा, म्हणजे ठेल्यासारखे उत्तप्पे तुम्ही घरच्या घरी बनवू शकाल. पुन्हा एकदा मी तुम्हाला बॅटर ओतून दाखवते. गॅस फुलच ठेवलेला आहे. बॅटर ओतायचं, हलकं पसरवायचं. जाड हवं असेल तर जाड ठेवू शकता, बारीक हवं असेल तर बारीक करू शकता. मस्त छान कलर आलेला आहे. बघू शकताय तुम्ही. उत्तप्पा आपल्याला शेवटपर्यंत फुल गॅसवरतीच शेकायचा आहे. अशा प्रकारे आपला हा उत्तप्पा तयार झालेला आहे, अगदी सॉफ्ट जाळीदार. या पद्धतीने तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुमचेसुद्धा उत्तप्पे कसे झालेत तर. चला, आता तुम्हाला उत्तप्पा ज्याच्यासोबत खायचा आहे, म्हणजे बटाट्याची भाजी किंवा चटणी, जसं तुम्हाला आवडतं तसं सर्व करा आणि एन्जॉय करा. आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला आता बनवूया सर्वांच्या आवडीचा मस्त कुरकुरीत डोसा. डोसा बनवताना मी तुम्हाला 2 प्रकारे सांगणार आहे. त्याआधी आपण इथे बॅटर रेडी करूया. बॅटरमध्ये टाकायचं आपल्याला मीठ, सोडा वगैरे काही टाकायची गरज नाही. पाणी टाकायचे फक्त आणि चांगलं एकत्र करून घ्यायचे. बॅटर तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही, एकदम पातळ म्हणजे एकदम असं पाण्यासारखं नाही आहे, थोडंसं घट्ट आहे नॉर्मल. अशा या पद्धतीने आपल्याला बॅटर हवं आहे. आता इथे एक 2-3 गोष्टी लक्षात ठेवा.
बॅटर ओतायच्या आधी तव्याला तेल अजिबात लावायचं नाही आणि तवा आपल्याला थंड पाहिजे. नॉर्मल गरम असला चालेल, पण जसं आपण उत्तप्प्याला गरम केला तसा गरम करायचा नाही आहे. आणि गॅस एकदम बारीक पाहिजे, मीडियमसुद्धा ठेवायचा नाही, बारीकच ठेवायचा. तव्यावरती बॅटर टाकायचं, हलकं हलकं पसरवायचं शेवटपर्यंत, गॅस फुल करायचा आणि नंतर मग त्यावरती तेल टाकायचं. आता मी थोडंसं वरतून लाल मिरची टाकलेली आहे, मस्त लागतो. आणि डोसा एकदा चांगला पसरून झाला की गॅस फुल करायचा आणि मस्त चारी बाजूनी कलर येईपर्यंत शेकून घ्यायचा. आता हा डोसा जो मी पहिला तुम्हाला दाखवला करून, तो पातळ तर होता, पण तो नंतर थोडासा सॉफ्ट होतो आणि बटाट्याच्या भाजीसोबत खायला छान लागतो. आता ज्यांना डोसा पातळ पण थोडासा मऊ लागतो त्यांच्यासाठी पहिली रेसिपी ट्राय करायची. आणि ज्यांना कुरकुरीत पेपर डोसा हवा आहे त्यांनी ही टीप फॉलो करा. डोशाचं बॅटर पसरवलं बारीक गॅसवरती, नंतर आपण गॅस फुल करायचा, तेल टाकायचं आणि चमच्याच्या साहाय्याने असं आपल्याला जे काय बॅटर आपलं फुलतं ते आपल्याला एकदम फ्लॅट करून घ्यायचं आहे. जसं मी करते सेम त्याच पद्धतीने. अशा पद्धतीने केल्यानंतर आपला डोसा एकदम कुरकुरीत होतो. चारी बाजूने आपल्याला छान शेकून घ्यायचा आहे कलर येईपर्यंत. इथं तुम्हाला वाटत असेल जास्त कलर आलेला आहे आणि थोडा करपला आहे, पण अजिबात करपलेला नाही आहे, तुम्हाला वरतून दिसेल. आता हा झाला आपला पेपर डोसा. अशा या पद्धतीने तुम्ही जरूर ट्राय करा. आणि डोशामध्ये आपण साखर वगैरे टाकलेली नाही आहे, कलर तरी पण आलेला आहे, मस्त छान होतो. अशा प्रकारे आपला हा पेपर डोसा रेडी झाला. इथे बघू शकता मी पहिला तुम्हाला डोसा जो करून दाखवला तो. डोसा पातळ आहे पण सॉफ्ट आहे आणि ज्यांना कुरकुरीत हवा आहे त्यांच्यासाठी हा डोसा अगदी कुरकुरीत आहे. आत्तासुद्धा म्हणजे थोड्या वेळाने तुम्हाला दाखवला आहे तरीसुद्धा कुरकुरीत आहे आणि तोडताना आवाज ऐकू शकता तुम्ही. एकच बॅटरपासून तुमच्यासोबत मी आज 3 रेसिपी शेअर केलेल्या आहे. तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. जरी तुम्हाला काही वाटलं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता, मी नक्की सांगेल. तुम्हीसुद्धा आता घरच्या घरी ठेल्यावर जसे उत्तप्पा, इडली, डोसा मिळतो तसंच घरच्या घरी बनवा आणि मुलांसोबत शेअर करा, फॅमिलीसोबत शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.